Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. खरं तर आज आपला हा सॉलिड स्टेटचा लास्ट पोर्शन आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आपण कंप्लीट करतो. प्रत्येक सॉलिड हा वेरियस कॅटेगरीज मध्ये आपण त्याला क्लासिफाय करत गेलो. तो क्रिस्टलाइन आहे की अमॉर्फस आहे. मग तो क्रिस्टलाइन असेल तर तो कोणत्या चार टाइप पैकी आहे, आयनिक आहे, मॉलिक्युलर आहे, नेटवर्क कोव्हॅलेंट आहे की मेटॅलिक आहे. आणि प्रत्येक सॉलिडला आपण जसं क्लासिफाय करत आलो त्याच वेळी आपण त्याच्या कंडक्टिव्हिटी बद्दल पण बोललेलो की तो इलेक्ट्रिकली कसा कंडक्ट करतो. इट इज अ गुड कंडक्टर की इट इज अ इन्सुलेटर. त्याच प्रॉपर्टीला आपण इन डिटेल मध्ये कंप्लीट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा ज्यालाच आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी असं म्हणतोय. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर जेव्हा आपण पाहिलाय तेव्हा त्यामध्ये ऑलरेडी सांगितलंय conductance of unit length and unit area of cross section is called as conductivity. सॉलिड स्टेट मध्ये कंडक्टिव्हिटीच्या डेफिनेशनला जास्त मॅटर नाहीये, पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये याच डेफिनेशनला एक अलग लेवलचं वेटेज येतं. त्यामुळे आता तर मी तुम्हाला सांगेन द ॲबिलिटी फॉर द फ्लो ऑफ करंट इज नथिंग बट कंडक्टन्स. करंट फ्लो करण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण कंडक्टन्स म्हणतो. आणि कंडक्टन्स जर एका क्यूबचा काढायचा असेल तर त्यालाच आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो. आय रिपीट, द ॲबिलिटी टू फ्लो करंट किंवा चार्ज फ्लो करण्याची जी टेंडन्सी आहे, जी ॲबिलिटी आहे त्याला आपण कंडक्टन्स असं म्हणतो. आणि कंडक्टन्स हा ओव्हरऑल वर्ड आहे फॉर ऑल कंडक्टर्स. पण जर त्या कंडक्टरचा युनिट क्यूब म्हणजे इतक्या पोर्शनचा कंडक्टन्स, असा क्यूब की ज्याची लेंथ, ब्रेथ as well as all dimensions 1 सेंटीमीटर आहेत किंवा 1 युनिट आहे, 1 मीटर असेल किंवा 1 सेंटीमीटर असेल. सो 1 युनिट हे त्याचं डायमेन्शन आहे. आणि अशा क्यूबचा कंडक्टन्स जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा त्याला कंडक्टिव्हिटी असं म्हणायचं असतं. सो कंडक्टन्स ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो? G × L/A. सॉलिड स्टेट मध्ये याला महत्व नाहीये, पण परत इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये याला अलग लेवलचं वेटेज आहे. इन डिटेल त्यामध्ये सांगितलंय की कसं काय हे रिलेशन आलंय. सो वायटी वरती व्हिडिओ आहे. जर कोणाला अतिशय एक्साइटमेंट आहे की बाबा काय आहे ही कन्सेप्ट तर ते जाऊन बघू शकतात. बट जर तुम्ही न्यू बॅचचे स्टुडंट असाल तर एक्साइटमेंट करण्याची गरज नाहीये. ह्या वर्षी जर सॉलिड स्टेट पासूनच सुरुवात करत असाल तर एवढं लक्षात ठेवा की कंडक्टन्सच शिकतोय आपण, पण त्यातला त्यात स्पेसिफिक कंडक्टन्स शिकतोय ज्याचा फॉर्म्युला आहे G × L/A, ज्याचं युनिट आहे ओहम इनव्हर्स, मीटर इनव्हर्स. आता या केच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, वेगवेगळी रेंज ऑफ व्हॅल्यूज आहेत आणि त्याला व्यवस्थित कॅटेगराइज केलं की आपल्याला कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय आणि सेमीकंडक्टर म्हणजे काय याचा अंदाज लागू शकतो. ही एक प्रॉपर्टी असते. तुम्हाला कंडक्टर माहित आहेत, मेटॅलिक कंडक्टर असतात आणि सोल्युशन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर असतात. तर त्या प्रत्येक कंडक्टरचा स्वतःची काहीतरी कंडक्टिव्हिटी आहे. त्या प्रत्येक कंडक्टरचं स्वतःची काहीतरी कंडक्टिव्हिटी आहे. त्याच्या व्हॅल्यूज मी इथे लिहिलेत. काही मटेरियल असे होते की ज्यांची 10⁴ to 10⁷ ओहम इनव्हर्स, मीटर इनव्हर्स इतकी कंडक्टिव्हिटी होती. काही मटेरियल असे होते की ज्यांची कंडक्टिव्हिटी 10⁻⁻⁶ to 10⁻⁻⁴ ओहम इनव्हर्स, मीटर इनव्हर्स इतकी कंडक्टिव्ह होती. आणि काही मटेरियल असे होते की ज्यांची कंडक्टिव्हिटी 10⁻⁻30 to 10⁻⁻10 ओहम इनव्हर्स, सेंटीमीटर इनव्हर्स किंवा मीटर इनव्हर्स इतकी त्यांची कंडक्टिव्हिटी होती. मग बघा, जेव्हा त्यांची या कॅटेगरीमध्ये आला, जर या रेंजमध्ये आला तर त्या सबस्टन्सला मी म्हटलं कंडक्टर. ही व्हॅल्यू जास्त आहे 10⁴ to 10⁷. सो ज्यांची कंडक्टिव्हिटी जास्त, ज्यांची ॲबिलिटी जास्त टू ट्रॅव्हल किंवा टू फ्लो द इलेक्ट्रॉन्स त्यांनाच आपण कंडक्टर असं म्हणतो. ज्यांची बिलकुलच नाहीये 10⁻⁻30 to 10⁻⁻10 खूप कमी कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे त्यांच्याकडे ॲबिलिटीच नाहीये इलेक्ट्रॉन्सला फ्लो करण्याची, आयन्सला फ्लो करण्याची. सो त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर.
अँड सेमीकंडक्टर्स काय, या दोघांच्या मध्ये असे काही सबस्टन्स आहेत इंटरमिजिएट, की कंडक्टिव्हिटी इतकी पण चांगली नाही आहे कंडक्टर सारखी, पण इतकी पण बाद नाही आहे इन्सुलेटर सारखी, त्यांना आपण म्हणतो सेमीकंडक्टर्स. अँड त्यांची जी कंडक्टिव्हिटी रेंज आहे ती इंटरमिजिएट आहे, म्हणजे कंडक्टर पेक्षा कमी आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त असते. आता कंडक्टर दोन टाईपचे आहेत. मेटॅलिक कंडक्टर जे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकून घेतलेत ऑलरेडी, वायर, कॉपर वायर बघितली आहे. आणि आता नवीन कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोलायटिक, जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये शिकतो आपण. आपण मिठाचं पाणी बनवणार आहे NaCl प्लस वॉटर, त्यामध्ये एनोड कॅथोड डिप करतोय आणि त्यातून आपण इलेक्ट्रिसिटी पास करतोय. तर तिथे इलेक्ट्रिसिटी का पास होते, बिकॉज ऑफ Na प्लस अँड Cl मायनस आयन्स. सो जे सोल्युशन मधून करंट पास करताय तेव्हा तिथे इलेक्ट्रॉन्स नाही, आयन्स फ्लो होतात. कीप इन माइंड, इथे क्वेश्चन विचारतात इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये कंडक्शन कशामुळे होतं, फ्लो ऑफ आयन्स मुळे. आणि मेटॅलिकचं तर तुम्हाला माहिती आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे होत असतं. सो कंडक्टर ऑफ टू टाइप्स, मेटॅलिक, इलेक्ट्रोलायटिक. मेटॅलिक मध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रोलायटिक मध्ये फ्लो ऑफ आयन्स. टॉकिंग अबाउट इन्सुलेटर. इन्सुलेटर कोण आहे, जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही त्या सगळ्यांना इन्सुलेटर म्हणतो. जसं की सगळे नॉन मेटल्स, आणि सॉलिड्स मध्ये कुठले, मॉलिक्युलर सॉलिड्स है ना, आईस, जे ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, बेन्झोइक ऍसिड, हे मॉलिक्युलर सॉलिड्सचे एक्झाम्पल आपण बघितलेले. H2, Cl2, SO2, I2, all these are molecular solids and they do not conduct electricity, hence they are called as insulators. लास्ट जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो आहे सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्सचे एक्झाम्पल आहे दोन, सिलिकॉन आणि एक आहे जर्मॅनियम. याला आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करायचंच आहे. पण कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर या तिघांना आपण जेव्हा क्लासिफाय केलं, मेजर क्रायटेरिया काय होता, क्लासिफिकेशनचा मेजर क्रायटेरिया काय होता, कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज. सो या कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज वरून तुम्ही कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर व्यवस्थितपणे सांगू शकताय. आणि हीच कन्सेप्ट मोर ब्रॉडली सांगण्यासाठी येते बँड थेरी. काय येते, बँड थेरी. सो व्हॅल्यूज ऑफ के कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. बँड थेरीवरती मी एखाद्या सबस्टन्सला तो मेटल आहे की तो नॉन मेटल आहे की तो सेमीकंडक्टर आहे हे व्यवस्थित क्लासिफाय करू शकते. म्हणजे तो कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे की सेमीकंडक्टर आहे हे व्यवस्थित क्लासिफाय करू शकते. बँड म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे ॲटम्स कसे बनलेत. सो मध्ये न्यूक्लियस असतो, त्याच्या बाहेर काय असतात, ऑर्बिट्स असतात. हे एक ॲटम झाला. दुसरा ॲटम इमॅजिन करा, न्यूक्लियस आहे, त्याच्या बाहेर काय आहेत, ऑर्बिट्स आहेत. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रोटेट होत आहेत, रिव्हॉल्व होत आहेत, स्पिन होत आहेत. आता हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे. जेव्हा ॲटम्सचे ऑर्बिटल मिक्स होतात तेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. हा एक ॲटम, त्याच्या बाहेरचे ऑर्बिट्स, हा एक ॲटम, त्याच्या बाहेरचे ऑर्बिट्स. जेव्हा ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स होत आहेत, मी न्यूक्लियस नाही मिक्स करत आहे, बाहेरचे ऑर्बिटल्स मिक्स होत आहेत, तेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जनरेट होतात. टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर किंवा ओव्हरलॅप विथ इच अदर टू गिव्ह टू मॉलिक्युलर ऑर्बिटल. हेच आपण बेसिक शिकतोय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, स्टँडर्ड 11 केमिकल बॉन्डिंग. मी त्याचं थोडंसं बेसिक देईन आणि बँड थेरीला स्टार्ट करेन, बट त्याआधी पूर्ण बोर्डचा स्क्रीनशॉट करून घ्या. कन्सेप्ट सिंपल जितकी आहे तितकीच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. टेक द स्क्रीनशॉट. सो वी आर डिस्कसिंग अबाउट बँड थेरी. बँड म्हणजे काय, क्लोजली स्पेस्ड इलेक्ट्रॉनिक लेवल्स. क्लोजली स्पेस्ड म्हणजे जवळ स्पेस केलेले, जवळ ठेवलेले इलेक्ट्रॉनिक लेवल्स म्हणजेच कोण, आपले ऑर्बिट्स फॉर्म्स बँड. ऑर्बिट्स जर जवळ आले तर ते बँड बनवतात. याला व्यवस्थित एक्सप्लेन करेन. कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ सोडियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s1, 3s1. आता जस्ट एकदा याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कडे बघा. जी आउटर मोस्ट शेल असते तिला आपण काय म्हणतोय, व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल. आता व्हॅलेन्स शेल मध्ये
तर एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्या आधीची जी शेल आहे त्याच्यामध्ये 6+2 म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हे इलेक्ट्रॉन्स भरलेले आहेत. मी असं कन्सिडर करू का चला हे जराशे वजनदार आहेत, हे जराशे हलके फुलके आहेत, एक इलेक्ट्रॉन आहे. सो डेफिनेटली ह्या एनर्जी लेवल्स कुठे असणार आहेत? खाली वजनामुळे, आणि ही कुठे असते? त्याच्या वर. सो एक जनरल रिप्रेझेंटेशन द्यायचं झालं सोडियम ॲटमचं तर मी असं देऊ शकते का की 1s ऑर्बिटल सगळ्यात खाली असणार आहे, त्याची एनर्जी कमी आहे. सो हे असेल तुमचं 1s ऑर्बिटल. त्यानंतर 2s 2p असणार आहे. हा समजा आहे आपला 2p, हा आहे आपला 2s 2p. ओके. त्याच्यानंतर कोण आहे? सगळ्यात वरती काय असणार आहे आपला 3s1. हा काय असणार आहे? 3s1 किंवा 3s. हे काय काढलेत मी? आय एम जस्ट ट्राइंग टू गिव्ह एनर्जी लेवल ॲटॉमिक ऑर्बिटलचं रिप्रेझेंटेशन. तुम्हाला असंच माहिती आहे आजपर्यंत की एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्या बाहेर काय असतात? या ऑर्बिट्स असतात किंवा यालाच इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स म्हणतो आपण. येस ऑर नो? न्यूक्लियस आणि हे ऑर्बिट असतात. सो हे झालं एक ॲटमचं. आता मी कन्सिडर करतेय दुसरा ॲटम. सेम हा ॲटम चे हे जे ऑर्बिट्स आहेत, मी काय म्हणते, हे जे त्याचे ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट, हा ऑर्बिट, हा ॲटम आहे. सो हा झाला ॲटॉमिक ऑर्बिट. हा पण ॲटम आहे. सो हा झाला ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिट किंवा ऑर्बिटल. आता जेव्हा हे मिक्स होतील ते काय तयार करतील? 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॅम 2 कसे तयार होतील? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी सांगते जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स होत आहेत तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. सो 2 ॲटम जर मिक्स होत असतील तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असतात. एक असतं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरा असतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एक कुठला असतो BMO बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरे कोणते असतात? ABMO अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही असं शिकलात, काही ना काहीतरी थोडेसे वर्ड्स तरी गेले असतील. इतकी डिटेलमध्ये थेरी लागत नाही, पण हे वाक्य आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये की 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कम टुगेदर टू गिव्ह 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तिथं कन्फ्युजन नको. हाऊ टू त्यासाठी एक्सप्लेन केलं. एक असतो बॉन्डिंग मॉलिक्युलर, दुसरा असतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर. आता हे तुम्ही एका ॲटमसाठी केलेलं. असे मी 2 ॲटम्स आणले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल मी समजा ॲव्होगॅड्रो नंबर इतके आणले. 1 मोल एने घ्या म्हटलं आता तर किती नंबर ऑफ ॲटम्स झाले यामध्ये? 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स झाले. आता जेव्हा या एवढ्या ॲटम्सचं मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्मेशन होईल तर तेवढे मॉलिक्युलर ऑर्बिट्स तयार होतील आणि एक ऑर्बिटलची लाईन अशी दिसते तुम्हाला. खूप सारे जेव्हा येतील एकदम क्लोजली पॅक्ड होतील आणि ते एका पट्ट्याला आपण बँड असं म्हणणार आहे. म्हणजेच बघा काय होणार आहे, हा जो तुमचा 1sचा पण बँड तयार होतील. खूप सारे 1s 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 1s, खूप सारे 2s 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 बनत चाललेत. खूप सारे 2p 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 बनत चाललेत. सिमिलरली खूप सारे 3s 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 बनत चाललेत. ओके. सो 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. 3s मध्ये 1 इलेक्ट्रॉन. मी आत्ताच सांगितलेलं की ऑर्बिटल जेव्हा s ऑर्बिटल ओव्हरलॅप करतील तेव्हा 2 स्ट्रक्चर्स तयार करतील. खाली काय असतील? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. वरती काय असतील? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. असं काढू हवं तर बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग. आणि हे इतके क्लोजली स्पेस्ड असतात की या पट्ट्यांनाच आपण काय म्हणायला लागतो आता? बँड म्हणायला लागतो. मग सिमिलरली इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एक खाली एक वर. इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर व्यवस्थितपणे मॅनेज होतात वरती खाली. इथे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तर वर 3 खाली 3 व्यवस्थित मॅनेज होतात. पण टॉकिंग अबाउट दिस इथे एकच इलेक्ट्रॉन आहे. सो एकतर हा खाली असेल किंवा तो कुठं असेल? वरती असेल. एम आय राईट? 2 पट्टे करायला पाहिजेत.
कारण हा ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होईल तेव्हा दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवेल, यांचा एक बंच यांचा एक बंच. तेव्हा ज्याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रॉन आहे त्याला काय म्हणतो आपण? कंडक्शन व्हॅलेन्स बँड. ज्याच्यामध्ये तुमचा हा इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड बघा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे तो काय असतो? व्हॅलेन्स शेल. म्हणजे इथंच काय झालं? व्हॅलेन्स बँड. आणि वरती जे वॅकंट आहे त्यालाच काय म्हणणार आहे मी? कंडक्शन बँड. त्यालाच काय म्हणते मी? कंडक्शन बँड. सो झालं काय? ॲटॉमिक ऑर्बिटल्स केम टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दोन असतात, बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग, बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग. सिमिलरली इकडे दोन स्प्लिट दिसतील. एका बँड मध्ये जिथे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना मी म्हणते व्हॅलेन्स बँड, आणि वरती जिथे इलेक्ट्रॉन्स असू पण शकतात आणि नसू पण शकतात पण तो वरती आहे, हायर एनर्जीला आहे, त्याला म्हणायचं कंडक्शन बँड. इथून एनर्जी चालू होत असेल तर ही झिरो एनर्जी आहे. तुम्ही जसं वरती जाल तसं एनर्जी इंक्रीज होत असते एनर्जी. कीप इन माइंड. ओके. सो कंडक्शन बँड कसं आहे? हायर एनर्जीला आहे. व्हॅलेन्स बँड कसं आहे? लोअर एनर्जीला आहे. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असूही शकतो नसूही शकतो. व्हॅलेन्स बँड मध्ये ऑलवेज इलेक्ट्रॉन हा असणारच आहे. आता मी काही गोष्टी लिहून घेतलेत त्या एकदा आपण वाचूया. नंबर 1, हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय? कंडक्शन बँड इज हायेस्ट एनर्जी बँड. तर सगळ्यात वरची बँड आहे का? येस. कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. इथं थोडंसं काय, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स तर दिसत नाहीयेत म्हणजे मी सोडियम घेतलाय सो दिसत नाहीये. मी दुसरा कुठला तर ॲटम घेतला तर त्यामध्ये असतील. सो इथून पुढे तुम्ही काय कंटिन्यू करताय? कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स मे बी पार्शियली ऑक्युपाइड, थोडे इलेक्ट्रॉन्स असतील, किंवा कम्प्लिटली एम्प्टी सुद्धा असू शकतो. सो कंडक्शन बँड इज हायेस्ट एनर्जी बँड, की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन तर येणार आहे पण तो पार्शियली ऑक्युपाइड पण असू शकतो किंवा एम्प्टी असला तरी सुद्धा तो चालतो. Electrons in conduction band are mobile and delocalized over entire crystal. आता मॅम इथे इलेक्ट्रॉनच नाही तर तो मोबाईल कसा? मोबाईल म्हणजे फ्री टू मूव्ह. खालचा जो व्हॅलेन्स बँड मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो वरती जंप करू शकतो, आणि हा जंप केल्यामुळे कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन येतो. तोच इलेक्ट्रॉन कसा असतो? मोबाईल असतो. तो इकडे तिकडे फिरू शकतो, आणि जर तो इकडे तिकडे फिरत असेल तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, मगाशी इथं लिहिलेलं आपण, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करत असतात? इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतात. कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन अप्लाइड पोटेन्शियल. जेव्हा बाहेरून आपण त्यांना पोटेन्शियल अप्लाय करतो तर हा इलेक्ट्रॉन इझिली जम्प करतो वरच्या बँड मध्ये आणि कंडक्टन्स होतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दिसते. आता खरं तर एक कन्सेप्ट सांगते आहे का? कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडच्या मध्ये जी जागा आहे त्याला आपण म्हणतो बँड गॅप किंवा फॉरबिडन गॅप, बँड गॅप. आणि सोडियमच्या केसमध्ये बिलकुल सुद्धा बँड गॅप नाहीये. एकदम वरचं ऑर्बिटल आणि खालचं ऑर्बिटल जे आहे ते एकमेकांवरती ओव्हरलॅपच करतात. त्यामुळे लगेच हा इलेक्ट्रॉन वरच्या बँडमध्ये, व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकतो. सो लगेच करतो म्हणजेच काय आहे? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ही डायग्राम यासाठी काढले की तुम्हाला व्हॅलेन्स बँड कोणाला म्हणायचं आणि कंडक्शन बँड कोणाला म्हणायचं, बँड गॅप कोणाला म्हणायची हे व्यवस्थित लक्षात येऊ दे. आणि हे जे सेंटेन्सेस लिहिलेत ते जनरलाइज्ड आहेत, एकट्या सोडियम ॲटमसाठी नाहीये. सो कंडक्शन बँडची एनर्जी सगळ्यात जास्त असते. त्यात इलेक्ट्रॉन असू शकतो किंवा नसूही शकतो, पण जेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रॉन येतो तो मोबाईल असतो, फ्री टू मूव्ह असतो, अँड ॲज इट मूव्ह इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे सोडियम असेल किंवा दुसरा कुठलाही मेटल असेल तर तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बनतो. व्हॅलेन्स बँड बद्दल, बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड. कंडक्शन बँड पेक्षा कमी एनर्जीचा कोण आहे? व्हॅलेन्स बँड आहे. इलेक्ट्रॉन हिअर आर नॉट फ्री टू मूव्ह. इथले इलेक्ट्रॉन स्वतःहून इझिली मूव्ह होऊ शकत नाही. मूव्ह होऊ शकत नाही म्हणजे इथल्या इथे सुद्धा ते डिलोकेट करू शकत नाहीत. रिझन काय आहे? किंवा वरती ते इझिली जाऊ शकत नाही. मी काय म्हटलं? जनरलाइज स्टेटमेंट आहे, फक्त सोडियम बद्दल नाहीये. व्हॅलेन्स बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह नाही करू शकत आहे, अँड द रिझन इज ते न्यूक्लियस पासून जवळ असतात. हा जो कंडक्शन बँड आहे तो दूर सुद्धा असू शकतो, मध्ये सुद्धा असू शकतो, एक्झॅक्टली ओव्हरलॅपिंग सुद्धा असू शकतो.
बेसिस वरती मेटल, सेमीकंडक्टर अँड नॉन मेटल्सला आपण डिफाईन करत असतो. सो यांचं रिझन तुम्हाला विचारलं की व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स का नाही मूव्ह करत, तर डेफिनेटली बघा, हा जर तुमचा कंडक्शन बँड आहे तर हा तुमचा व्हॅलेन्स बँड आहे आतला, आणि व्हॅलेन्स बँड हा न्यूक्लियस पासून अतिशय जवळ आहे. सो न्यूक्लियसचा न्यूक्लियर चार्ज त्याला आतमध्ये खेचतोय अँड हेन्स तो मूव्ह करायला अलाउड नाहीये. पण कंडक्शन बँड मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर आहे, जो न्यूक्लियस पासून दूर आहे, तर तो हालचाल करू शकतो. हे बेसिक रिझन आहे. त्यानंतर बँड गॅप. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो गॅप आहे त्यालाच बँड गॅप किंवा फॉरबिडन गॅप असं म्हणतात. सो कन्सेप्ट लक्षात घ्या. कंडक्शन बँड म्हणजे कोणता एक्झॅक्टली, व्हॅलेन्स बँड म्हणजे कोणता एक्झॅक्टली, बँड गॅप किंवा फॉरबिडन गॅप म्हणजे नेमकं काय आहे. आता या बेसिसवरती मेटल कसं, सेमीकंडक्टर कसं अँड नॉन मेटल्स कसं हे शॉर्ट मध्ये बघून घेऊ. टेक द स्क्रीनशॉट. पिक्चर बघून आधी समजून घ्यायचा प्रयत्न करा. मेटल्स मध्ये म्हणजेच कंडक्टर्स मध्ये व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँड मध्ये बिलकुलच गॅप नाहीये. अगदी ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होत असतात. तर बँड गॅपच नसल्याने व्हॅलेन्स बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन पटकन कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतो. विदाउट प्रोव्हाइडिंग एनी एक्सटर्नल एनर्जी सुद्धा तो स्वतःहून जम्प करू शकतो, कारण काही एनर्जी गॅपच नाहीये त्यामध्ये. अशा टाइपच्या मेटल्सना, अशा टाइपच्या सबस्टन्सेसना आपण काय म्हणतो, कंडक्टर्स. नॉन मेटल्स मध्ये म्हणजेच इन्सुलेटर्स मध्ये काय होतंय, तर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये खूप मोठा गॅप असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वतःहून इतकी एनर्जी इलेक्ट्रॉनकडे नसतेच की तो आपला बँड सोडून कंडक्शन बँड मध्ये जाईल. मी सांगितलेलं तुम्हाला, खाली कमी एनर्जी आहे, वरती जाईल तशी एनर्जी वाढतीये. मग प्रत्येक इलेक्ट्रॉनची आपली आपली काहीतरी कपॅसिटी असते की तो वरती उडी मारेल. इथं ती एनर्जी नाहीये. सो इथं ती इलेक्ट्रॉन तो वरती जाऊच शकत नाही जस्ट बिकॉज ऑफ लार्ज एनर्जी गॅप. आणि बाहेरून जरी एनर्जी दिली तरी तो गॅप इतका मोठा असतो की इलेक्ट्रॉनचं जाणं पॉसिबलच नाहीये. बाहेरून थर्मल एनर्जी द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी द्या, तरी सुद्धा इलेक्ट्रॉन जम्प करणार नाही. हेन्स दे आर बॅड कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर्स. बट टॉकिंग अबाउट सेमी कंडक्टर्स, कंडक्शन अँड व्हॅलेन्स बँड मधला जो बँड गॅप आहे तो कंपॅरेटिव्ह कमी आहे बघा इन्सुलेटर पेक्षा. डेफिनेटली इथं तर बँड गॅपच नाहीये, इथं थोडासा आहे. इतका की ज्याला जर मी बाहेरून थर्मल एनर्जी दिली किंवा बाहेरून मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स दिले तर व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये जम्प करू शकतात. आणि जर इलेक्ट्रॉन फ्लो होतो तर डेफिनेटली तो कंडक्ट करू शकतो. पण एक कंडिशन आली, या कंडिशनला सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन्स कंडक्ट करणार नाही. का नाही करत आहे, कारण बँड गॅप तर आहेच ना. सो सेमीकंडक्टर्स आर इन्सुलेटर्स ॲट लो टेम्परेचर. बाहेरून काही एनर्जी नाही दिली तेव्हा ते इन्सुलेटर सारखं बिहेव करतात. पण बाहेरून एनर्जी दिली, थर्मल एनर्जी दिली किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दिले, दॅट इज टेम्परेचर वाढवलं, तर तुमचा इलेक्ट्रॉन जम्प करू शकतो. आणि जम्प का केलाय, एनर्जी गॅप कमी झाल्यामुळे नाही, इलेक्ट्रॉनला तुम्ही अतिशय तेवढी एनर्जी प्रोव्हाइड केली की तो जम्प करू शकतो. गॅप तेवढाच आहे, इलेक्ट्रॉनला बाहेरून एनर्जी दिली बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर. सो इलेक्ट्रॉनने जम्प केलं. इलेक्ट्रॉनने जसं जम्प केलं आता सेमीकंडक्टर कंडक्टर सारखी बिहेव करायले. So what are semiconductors? Substances that behave as insulator at low temperature but as conductor at high temperature can be concluded as semiconductors. By providing thermal energy या electromagnetic, electrons can be promoted to the conduction band. The electrical conductivity increases with increase in temperature. जेवढं टेम्परेचर वाढवा तेवढी कंडक्टिव्हिटी वाढणारच आहे. इथं कितीही टेम्परेचर वाढवा, बँड गॅप इतका मोठा आहे की इलेक्ट्रॉन जम्पच करणार नाही. इथे मात्र दोन्ही बँड एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. बाहेरून ते एनर्जी द्यायची गरजच नाही, आपल्या मनाने इलेक्ट्रॉन प्रमोट होतो. हेन्स दे आर गुड कंडक्टर्स. कंडक्टर्स मध्ये व्हॅलेन्स बँड मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात. आपण बघितलंय व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात, मोबाईल होत असतात. सो जर व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तरच ते मूव्ह होतील ना. सो लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देअर इन कंडक्शन बँड. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. मग मी त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेतली. 1s2 2s2 2p6 3s2 3p0. व्हॅलेन्स शेल कोणती आहे, 3 3s and 3p. हे व्हॅलेन्स शेल झाली. सो मी फक्त आता ती व्हॅलेन्स शेल घेतली कारण आउटर मोस्ट शेल मध्येच आपण डिफरन्शिएट करतो ना.
सो ही आहे तुमची व्हॅलेन्स शेल. जर आता नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 3s2 3p0 आहे. मी 3s चा एक बँड काढलाय, 3p चा एक बँड काढलाय. हे बँड पण दोन्हीचे आहेत ना, वरती कोण असणार आहे, एक मॉलिक्युलर ऑर्बिटल, खाली एक मॉलिक्युलर ऑर्बिटल. टू atomic orbitals come together to form two molecular orbitals. सो हा s बँडचा एक बँड, p बँडचा एक बँड. इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे जातील, खालून वरती, व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये. मग इथे थोडंसं दाखवायचा प्रयत्न केलाय बघा. ही बँड एक अख्खी खालची आहे, अशी सेम बँड वरती असते मॉलिक्युलर ऑर्बिटल. खालून इलेक्ट्रॉन जेव्हा वरती जंप करतो, तुम्ही बघू शकताय खाली काय तयार होतात, पॉझिटिव्हली चार्ज मेटल कॅटायन्स. पॉझिटिव्हली चार्ज मेटल कॅटायन्स कधी होतात, नॉर्मल कंडिशन्सलाच होतात ना. नॉर्मल कंडिशनलाच इलेक्ट्रॉन वरती जंप करतोय, सो नॉर्मल कंडिशन्सलाच इथे कॅटायन्स जनरेट होतात. आता जर या स्ट्रक्चरला तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर मॉलिक्युल्स काय करायला लागतील, इलेक्ट्रॉन्स काय करायला लागतील, व्हायब्रेट. पॉझिटिव्हली चार्ज मेटल कॅटायन्स काय करायला लागतील, व्हायब्रेट. आणि जर हे खूप स्पीडने व्हायब्रेट होत असतील तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये काय येईल, रेझिस्टन्स येईल. सो टेम्परेचर वाढवलं, कॅटायन्स व्हायब्रेट करायला लागले, त्यांनी इलेक्ट्रॉनचा फ्लो इंटरप्ट केला आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. सो तुम्हाला रिलेशन लक्षात येतं, सेमीकंडक्टर मध्ये टेम्परेचर वाढवताय तशी कंडक्टिव्हिटी वाढते, कारण इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते टू जम्प इनटू हायर ऑर्बिटल. इथं टेम्परेचर वाढवलं तरी काही फरक पडत नाही, पण मेटल्स मध्ये कंडक्टिव्हिटी करायला काहीच करायला लागत नाही. पण जर तुम्ही मुद्दामून टेम्परेचर वाढवलं तर व्हायब्रेशन्समुळे इंटरप्शन येईल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये आणि कंडक्टिव्हिटी डिक्रीज होईल. मेन आपल्याला शिकायचे सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टर्स कोण आहेत, तर दोनच, सिलिकॉन आणि जर्मॅनियम. दे आर प्युअर सेमीकंडक्टर्स. पण सेमीकंडक्टर्सना आपण इम्प्युरिटी ऍड करून डोप पण करू शकतो. इम्प्युरिटी ऍड करणं म्हणजेच डोपिंग करणं. सो त्या बेसिसवरती आता सेमीकंडक्टर पुढे जाऊन क्लासिफाय होतात, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. पटकन तो पोर्शन आपण बघून घेऊया. सेमीकंडक्टर्सला डिटेलमध्ये बघून घेऊया. सेमीकंडक्टर्स जर प्युअर असेल म्हणजे फक्त सिलिकॉन आहे, आता इथे सिलिकॉन दिसतं का फक्त, नाही बघा मध्ये कोण आहे, फॉस्फरस आहे. प्युअर सगळीकडे सिलिकॉन असता तर तो प्युअर सेमीकंडक्टर असता. प्युअरलाच काय म्हणायचं, इंट्रिन्सिक. बघेल तिकडे सिलिकॉन दिसला असता तुम्हाला. सिलिकॉन, 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 सिलिकॉन. आणि प्रत्येक सिलिकॉन आता कार्बनच्या खाली येतो, सो किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्याच्याकडे, व्हॅलेन्स 4 इलेक्ट्रॉन्स. प्रॉपरली कोव्हॅलेंट बॉन्ड बनतात, प्रॉपर कोव्हॅलेंट बॉन्डिंग बनत असतं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत, दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी सुद्धा त्याची जास्त असते. सेमीकंडक्टर्स हीट दिले की कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जम्प करू शकतो. बाहेरून थर्मल एनर्जी दिली की इलेक्ट्रॉन वरती जम्प करू शकतो. सो असं एक्झाम्पल आहे सिलिकॉन आणि दुसरं एक्झाम्पल आहे जर्मॅनियम. सिलिकॉन आणि जर्मॅनियम प्युअर. जर्मॅनियम, 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 जर्मॅनियम. जर्मॅनियम कुठे येतो, सिलिकॉनच्या खाली येतो. कशी ट्रेंड आहे बघा, कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम. ओके. त्यानंतर डोप्ड. डोप्ड म्हणजेच इम्प्युरिटी. डोप म्हणजे काय, इम्प्युरिटी. सो डोप्डलाच आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. सेमीकंडक्टर ऑफ 2 टाइप्स, इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक. मी त्याच्यासमोर मुद्दामून वर्ड लिहिलाय, प्युअर इंट्रिन्सिक अँड डोप्ड एक्सट्रिन्सिक. वाय, कारण पुढे जाऊन जेव्हा क्वेश्चन येतो की विच ऑफ द फॉलोइंग आर प्युअर सेमीकंडक्टर्स, भले कन्सेप्ट इझी आहे तरी सुद्धा स्टुडंट कन्फ्यूज होतात. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, इंट्रिन्सिक म्हणजे काय. सो पाठ करतानाच प्युअर इंट्रिन्सिक PR अँड डोप्ड एक्सट्रिन्सिक DE असं पाठ करताय. ओके. सो एक्सट्रिन्सिक म्हटलं की डोप आठवलंच पाहिजे, म्हणजे इम्प्युरिटी आठवलीच पाहिजे. इम्प्युरिटी 2 टाईपची असू शकते, N टाईप किंवा P टाईप. आता व्हेरी नाईस क्वेश्चन्स बनतात याच्यातून. P टाईप म्हणजे काय अँड N टाईप म्हणजे काय. बघा मी तिथे एक इमेज काढली आहे. मी सिलिकॉन काढत होते पण इम्प्युरिटी जनरेट केली. इम्प्युरिटी डिफेक्ट आहे ना हा. सिलिकॉन बाहेर, त्याच्या ठिकाणी कोण आला, फॉस्फरस आला. सो फॉस्फरस कुठल्या ग्रुपचा एलिमेंट आहे, तो ग्रुप 15 चा एलिमेंट आहे. ग्रुप 15 म्हणजे नायट्रोजन फॅमिली, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी.
ठीक आहे, मी असंच लाईन ते लक्षात राहावी. नो ऑफेन्स, बट न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाचं भिकारी म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. सो तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा किती असतो? 7. सो तुम्ही इलेक्ट्रॉन्स कसे भरता? 2, 5. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सगळ्यांच्या 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय झाला हा पेंटाव्हॅलेंट. अँड पेंटाव्हॅलेंट कुठलीही इम्प्युरिटी टाकत असाल तुम्ही तर तो एन टाइप सेमीकंडक्टर होतो. म्हणजे जर तुम्हाला सिलिकॉन मध्ये फॉस्फरस दिसतोय, नायट्रोजन कधीच नाही दिसणार बिकॉज नायट्रोजन इज गॅस. सो फॉस्फरस दिसतोय किंवा आर्सेनिक किंवा अँटीमनी किंवा बिस्मथ या चौघांपैकी कोणीही इम्प्युरिटी दिसली तर हा सेमीकंडक्टर आता प्युअर नाही होत, डोप्ड म्हणजे एक्स्ट्रिन्सिक होतो. आणि त्यात पण फॉस्फरस आल्यानंतर ग्रुप 15 चा कुठलाही एलिमेंट आल्यानंतर त्याला आपण एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हणतो. ओके, एन टाइप सेमीकंडक्टर. काय झालं बघा, सेमीकंडक्टर डोप्ड विथ पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आर कॉल्ड एन टाइप. पेंटाव्हॅलेंट असेल तर एन टाइप म्हणायचं. पेंटाव्हॅलेंट म्हणजे पाकिस्तान, दॅट इज फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स तुम्ही बघू शकता, 1 2 3 4. हा याच्या सोबत बॉन्ड, हा वरच्या सोबत, हा पुढे, हा खाली. प्रॉपरली चौघांचं बॉन्डिंग होत होतं. पण मधला एक सिलिकॉन रिप्लेस केला आणि त्याच्या ठिकाणी फॉस्फरस आणला. तुम्हीच आता सांगितलं फॉस्फरसच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. इकडे एक बॉन्ड करेल, दुसरा बॉन्ड करेल, तिसरा बॉन्ड करेल, चौथा बॉन्ड करेल, बट देयर इज वन फ्री इलेक्ट्रॉन. आणि हाच तो फ्री इलेक्ट्रॉन आहे की ज्याने प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड करून सुद्धा कंडक्टिव्हिटी वाढवली. फ्री इलेक्ट्रॉन आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट करेल ना. मग झालं काय, डोपिंग केल्यामुळे, इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन भेटला. हा फ्री इलेक्ट्रॉन कोणात जंप मारणार? कंडक्शन बँड मध्ये. व्हॅलेन्स बँड मध्ये तर 4 इलेक्ट्रॉन आहेतच, पण कंडक्शन बँड मध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला आणि हाच इलेक्ट्रॉन मोबाईल असतो, फ्री टू मूव्ह असतो अँड हेन्स इट कॅरीज करंट. In the above figure it is clear that there are more number of electrons. मी हा एक दाखवलाय, असे खूप सारे फॉस्फरस असणार, more number of electrons आहेत कंडक्शन बँड मध्ये. का कंडक्शन बँड मध्ये गेलाय तो? कारण तिथेच मूव्ह केलं तर इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतो. सो सिलिकॉन और जर्मेनियम डोप्ड विथ एलिमेंट्स ऑफ ग्रुप लाईक फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ. कोणता ग्रुप? ग्रुप 15. तर आपण त्यांना एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हणतोय. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. काय होती? सेमीकंडक्टर. व्हॉट आर सेमीकंडक्टर्स? असे सबस्टन्सेस की ज्यांची कंडक्टिव्हिटी ही कंडक्टर पेक्षा कमी बट इन्सुलेटर पेक्षा जास्त आहे, त्यांना सेमीकंडक्टर्स म्हटलं. प्युअर सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स आहेत जर्मेनियम आणि सिलिकॉन. पण आपण सेमीकंडक्टर्सना डोप करू शकतो, म्हणजेच ते होतील एक्स्ट्रिन्सिक. डोपिंग सुद्धा 2 टाइप मध्ये होऊ शकतं. एक होऊ शकतं ग्रुप 15 एलिमेंट्स. ग्रुप 15 एलिमेंट्सने केलं तर काय होतं? एन टाइप. एन टाइप. ओके, आणि तुम्हाला इथे मी दाखवणार आहे पी टाइप, की जो माझा नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे. पी टाइप कधी होतं? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बोरॉन सारखा ॲटम टाकताय, ट्रायव्हॅलेंट ॲटम. कसले ॲटम म्हणायचे? ट्रायव्हॅलेंट. ट्रायव्हॅलेंट म्हणजे ग्रुप कुठला असणार? पेंटाव्हॅलेंट म्हणजे ग्रुप 15, तर ट्रायव्हॅलेंट म्हणजे ग्रुप 13. ग्रुप 13 चा तुम्ही कुठलाही एलिमेंट टाकला तर तो असतो ट्रायव्हॅलेंट. अँड ट्रायव्हॅलेंट म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर. तर ग्रुप 13 चे मी सगळे एलिमेंट्स लिहून देते तुम्हाला. बाल, दॅट इज BAL, बोरॉन, ॲल्युमिनियम, गंगाधर, गॅलियम, इंडियन, PL, थॅलियम. सो याच्यामध्ये हा तर कन्सिडर नाही करत आहे आपण. सो वरचेच घ्यायचे आहेत फक्त. बोरॉन किंवा ॲल्युमिनियम किंवा गॅलियम किंवा इंडियम यापैकी तुम्ही कोणतीही इम्प्युरिटी यामध्ये ऍड करताय तर तो होणार आहे पी टाइप सेमीकंडक्टर. आणि जर तुम्ही यामधला कुठला टाकला, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ, तर तो एन टाइप होतो. जनरली असं मानलं जातं. पुढे जाऊन मुलं काय कन्फ्युजन करतात? पी टाइप म्हणजे पेंटाव्हॅलेंट, एन टाइप म्हणजे ट्रायव्हॅलेंट. बिलकुल नाही. बघा, पी टाइप म्हणजे ट्रायव्हॅलेंट, एन टाइप म्हणजे पेंटाव्हॅलेंट. उगाच पी ला पी मॅच करायचा नाही, उलट आहे. पेंटाव्हॅलेंट असेल तर एन टाइप,
ट्रायव्हॅलंट असेल तर पी टाईप, नाही तर पी ला पी मॅच कराल, पी फॉर पेंटाव्हॅलंट आहे की काय, तसं काही नाहीये. गेटिंग माय पॉइंट. ही साइड आपण रफ करून घेतोय. डोपिंगची डेफिनेशन काय, द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी, अगदी थोडीशी इम्प्युरिटी त्यामध्ये टाकायची आहे, टू अ सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर मध्ये कशासाठी, टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. सेमीकंडक्टरची ऍक्च्युअल कंडक्टिव्हिटी आपण अजून वाढवतोय बाय डोपिंग, म्हणजेच बाय ॲडिंग इम्प्युरिटी. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डोपिंग. सो ही आहे डोपिंगची डेफिनेशन. डोपिंग दोन वेळी करू शकतो. बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट बनतो एन टाइप सेमीकंडक्टर, बाय ॲडिंग ग्रुप 13 बनतो पी टाइप सेमीकंडक्टर. इकडे मी सगळ्या गोष्टी एन टाइपच्या लिहिलेत. सिमिलरली इकडे आता पी टाइप लिहिते. दोन्ही कंपेअर करून डिस्कस केलं की आपला सेमीकंडक्टरचा पोर्शन एंड होतोय. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर सोबत शिकवायले. परत एकदा लक्ष द्या. एन टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप आला म्हणजेच इम्प्युअर आला. प्युअर सिलिकॉन होता, त्यामध्ये मी एक इम्प्युरिटी ऍड केली. पण एन टाइप म्हणजे कसली इम्प्युरिटी, ग्रुप 15 ची, म्हणजेच पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. असं कोणतं की ज्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो 5वा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बनतो. आता एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे आणि थोडीशी थर्मल एनर्जी दिली की लगेच जम्प करेल वरती कंडक्शन बँड मध्ये. सो कंडक्टिव्हिटी इन्क्रीज. सो हा जो काही तुम्ही इम्प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याची कंडक्टिव्हिटी तुमच्या नॉर्मल प्युअर सेमीकंडक्टर पेक्षा पण जास्त आहे. काय म्हटलं, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये 4 व्यवस्थित इलेक्ट्रॉन्स तर खूप होते, पण जसं तुम्ही डोपिंग केलं एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला आणि एक इलेक्ट्रॉन म्हणजेच परत फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन गिव्ह राईज टू इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी. म्हणजे प्युअर पेक्षा सुद्धा इम्प्युअरचं जे काही तुमची कंडक्टिव्हिटी आहे ती जास्त आहे. कधी, जेव्हा तुम्ही एक पेंटाव्हॅलंट टाकतात, 5 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मध्ये असणारा कोणताही ॲटम. म्हणजेच एक्झाम्पल मध्ये कोण सांगितलेलं मी तुम्हाला, नायट्रोजन सोडायचा बिकॉज इट इज गॅस. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब, बिहार. ठीक आहे. सो हे 4 एलिमेंट्स विसरायचे नाही. हेच का, कारण यांच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो 5वा इलेक्ट्रॉन हा काय होतो, फ्री इलेक्ट्रॉन म्हणून काम करतो. नेक्स्ट आहे पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. असा सेमीकंडक्टर की जो डोप्ड आहे युजिंग ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. आता ट्रायव्हॅलंट म्हणजे आउटर मोस्ट मध्ये 3 इलेक्ट्रॉन. ग्रुप 13 मध्ये मी तुम्हाला बाल गंगाधर इंडियन टिलक लिहून दिलेलं. बी म्हणजे बोरॉन. त्याच्यानंतर मी ॲल्युमिनियम नाही लिहिला आता, कारण ॲल्युमिनियम इज अ मेटल, सो त्याच्यासोबत आपण डोपिंग नाही करत. सो ती एक गोष्ट नोट डाऊन करा. मी मगाशी लिहिली बट जस्ट रफ इट. बी, गॅलियम अँड इंडियम. सो हे जे तुमचे बी, ए आणि आय, एन आहेत याच्यासोबत तुम्ही डोप करू शकताय. मी बोरॉन घेते. तुम्हाला माहिती आहे बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2,3. आउटर मोस्ट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. हा बघा, इथे एक काढलाय, इथे एक काढलाय, इथे एक काढलाय. पण अजून एक इलेक्ट्रॉन पाहिजे ना बॉन्ड करण्यासाठी वरच्या सिलिकॉन सोबत, पण तिथे इलेक्ट्रॉन नाहीये. मग इलेक्ट्रॉन नाहीये तर काय आहे रे, होल आहे, रिकामी जागा आहे. येस ऑर नो. पण हे असं ऑब्झर्व केलं, जरी तिथं होल असेल तरी सुद्धा शेजारचा इलेक्ट्रॉन, विसिनिटी मधला इलेक्ट्रॉन इकडे जंप मारतो. जसा तो इकडे जंप मारेल इथे तुमचा होल तयार होईल, इलेक्ट्रॉन इकडे येईल, होल तिथं तयार होईल. आता लगेच शेजारचा इथे, इथं होल बनेल, शेजारचा इथे, इथं होल बनेल, शेजारचा इथे, इथं होल बनेल, परत इथे, इथं होल बनेल. हा शिफ्ट होल इथे, हा शिफ्ट होल इथे, हा शिफ्ट. सो प्रत्येक वेळी काय झालं, जो जस्ट बाजूला त्याच्या खूप सारे इलेक्ट्रॉन आहे, याच्या बाजूला खालचा आहे, वरचा आहे, या साईडचा आहे, या साईडचा आहे, जस्ट बाजूचे इलेक्ट्रॉन होल मध्ये येत होते आणि होल पुढे शिफ्ट, परत इलेक्ट्रॉन होल मध्ये, होल पुढे शिफ्ट. आणि काय झालं, या होल आणि इलेक्ट्रॉनच्या अट्रॅक्शनमुळे काय अट्रॅक्ट झाले असतील रे, होलकडे इलेक्ट्रॉन काय येतोय, कारण इथं होल ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज बिहेव करतोय. नो इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, पॉझिटिव्ह चार्ज. जर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तर तुमचा इलेक्ट्रॉन इकडे अट्रॅक्ट झाला आणि होल पुढे तयार झालं. हा इलेक्ट्रॉन इथे अट्रॅक्ट झाला, होल पुढे तयार झालं. बट इलेक्ट्रॉनचा फ्लो तर झालाच ना, आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन गिव्ह राईज टू कंडक्टन्स, दॅट इज कंडक्टिव्हिटी. सो मी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिला,
तरी सुद्धा कंडक्टिव्हिटी वाढते, किंवा एक कमी इलेक्ट्रॉन असेल तरी सुद्धा कंडक्टिव्हिटी वाढते. रिझन वेगळा आहे. इथे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, सो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढला. इथे एक इलेक्ट्रॉन कमी आहे, बट होल आणि तुमच्या इलेक्ट्रॉनचं जे शिफ्टिंग आहे त्याच्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. ते वाक्य मी इथे लिहिलंय. A hole has tendency to accept electrons from its close vicinity. क्लोज विसिनिटी म्हणजे जवळून होल आपला एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. Does a hole behave as if it has a positive charge? पण हे का करतो? कारण होलकडे स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज असल्यासारखं तो बिहेव करतो. शेजारचा तो इलेक्ट्रॉन ओढतो आणि नवीन ठिकाणी होल क्रिएट करतो. ड्यू टू दिस देयर इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, आणि जो सेमीकंडक्टर आहे त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. हेन्स मी असं म्हटलं की प्युअर सिलिकॉन वापरला किंवा प्युअर जर्मॅनियम जेवढी कंडक्टिव्हिटी देत नाही तेवढे हे डोप्ड वाले देतात. फक्त क्वेश्चन इथे असतो की सिलिकॉन इज डोप्ड विथ फॉस्फरस, इट इज एन टाइप और पी टाइप. व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, इट इज एन टाइप. व्हेन इट इज डोप्ड विथ गॅलियम इट इज पी टाइप. व्हेन इट इज डोप्ड विथ बोरॉन इट इज पी टाइप. हे फक्त व्यवस्थित सॉर्ट आउट करा. दिस इज द एंड ऑफ सेमीकंडक्टर. लास्ट पॉइंट राहतो फक्त मॅग्नेटिझम. तो बघितला, चॅप्टर संपला. टेक अ स्क्रीनशॉट अँड मेक युअर शॉर्ट नोट्स. लास्ट पॉइंट ऑफ टॉपिक, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिड परत डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक किंवा फेरोमॅग्नेटिक असू शकतो. जसं मगाशी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघत होतो, तो सॉलिड मेटल असू शकतो किंवा नॉन मेटल असू शकतो किंवा सेमीकंडक्टर, म्हणजेच कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर. सिमिलर वे मध्ये आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीजच्या बेसिसवरती इट कॅन बी डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. तुम्हाला इथे एक ऑर्बिट दिसतंय. हे असं तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये खूप घरं काढली असतील. आता याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन दिसतो आणि एक इलेक्ट्रॉन जेव्हा मी हे अप हेड काढतेय याचा अर्थ तो पॉझिटिव्ह स्पिन मध्ये स्पिन करतोय ना तो. आता एक इलेक्ट्रॉन जर समजा असा कन्सिडर केला तर तो स्वतःभोवती काय करत असतो, स्पिनिंग करत असतो. सो मी याला मध्ये प्लस हाफ स्पिनिंग. ओके, सो इथं तुम्हाला दोन दिसत आहेत. सो दोन इलेक्ट्रॉन आहेत. एक इलेक्ट्रॉन असा फिरत असेल तर तुम्ही त्याला प्लस हाफ म्हणाल. दुसरा त्याच्या उलटा फिरतोय तर उलटा म्हणून तुम्ही त्याला काय म्हणता, मायनस हाफ. एक जर राईट हँड साइडनं फिरत असेल तर काय फिरतो, दुसरा लेफ्ट हँड साइड कडून. आणि दोघांच्या ज्या स्पिन्स आहेत त्या एकमेकांना पेअर करतात आणि एकमेकांना कॅन्सल करतात. त्यामुळे असे सबस्टन्स हे डायमॅग्नेटिक होतात. म्हणजे मॅग्नेटिझम नसतं त्यांच्याकडे, त्यामुळे डायमॅग्नेटिक. डाय म्हणजे दोन्ही दोन्ही पेअर. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, मॅग्नेटिक शिकतो त्यामुळे वर्ड मॅग्नेटिक आला. डायमॅग्नेटिक म्हणजे दोन्ही पेअर्ड असतात, मॅग्नेटिझम नसणार आहे त्यांच्याकडे. पण जेव्हा एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्याकडे स्पिन एकतर पॉझिटिव्ह हाफ असेल किंवा निगेटिव्ह हाफ असेल, डिपेंड्स. बट त्या स्पिनमुळे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही मॅग्नेट ठेवला नॉर्थ पोल साऊथ पोल करून आणि याच्यामध्ये तो स्पीसीज आणला, तो एखादा सबस्टन्स आणला, असा सबस्टन्स की ज्याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. कसा इलेक्ट्रॉन म्हणतो आपण याला, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. एक जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्याची जी स्पिन असेल ती स्पिन कशी असणार, अनबॅलन्स. आणि त्यामुळेच हा मॅग्नेटिक बिहेव करतो. तो इथे अट्रॅक्टेड फील करेल. कसा फील करेल, अट्रॅक्टेड. जर तुम्ही असा वाला आणला तर तो डायमॅग्नेटिक म्हणजे बोथ पेअर आहेत तिथे, तर हा न्यूट्रल आहे, म्हणजे ना पॉझिटिव्ह स्पिन ना निगेटिव्ह स्पिन. हा कसा राहील, नॉन मॅग्नेटिक, म्हणजे बिलकुल सुद्धा अट्रॅक्टेड नसेल. हा रिपेल्ड असणार आहे. लक्षात आलं, स्पिन असेल तर अट्रॅक्ट, स्पिन नसेल तर रिपेल. त्याच बेसिसवर बघा इथे मी काय म्हणतेय, हे तुम्हाला एक डी ऑर्बिटल दाखवले, मी सगळे पेअर दाखवलेत. जेव्हा ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, लिहून घ्या तो पॉइंट व्यवस्थित, ऑल पेअर्ड असतात तेव्हाच फक्त त्यांना डायमॅग्नेटिक म्हणायचं. डायमॅग्नेटिक मी आताच सांगितलं, त्यांच्याकडे स्पिनच नाहीये त्यामुळे ते वीकली रिपेल होतात जेव्हा तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवता. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं, बाहेरून लावलं ना मी मॅग्नेटिक फील्ड. सो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही नायट्रोजन गॅस किंवा F2, NaCl, वॉटर, बेन्झीन यापैकी कोणी न्या, ते मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतात. फार नाही, वीकली रिपेल करतात. का करतात, कारण त्यामध्ये सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हेन्स दे आर टर्म्ड ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस.
मग जेव्हा तुम्ही ऑक्सिजन गॅस किंवा कॉपर+2, आयर्न+3, क्रोमियम+3 अशा कॉम्प्लेक्सेसना न्याल तर ते थोडेसे अट्रॅक्ट होतात. मग विचार केला की का अट्रॅक्ट होत असतील, तर त्यांचं एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढलं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मध्ये लक्षात आलं की त्यांच्याकडे 1 किंवा 2 किंवा 3 असे थोडेसे काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर त्यांच्याकडे स्पिन आहे. माइट बी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पण स्पिन आहे. बघा इथे स्पिन आहे, इथे सुद्धा स्पिन आहे. आणि स्पिन असेल तर ते अट्रॅक्टेड होतात, पण वीकली अट्रॅक्टेड आहेत. ओके, सो काय लिहिताय तुम्ही, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. पण इथे बघा खूप सारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. फरक कळतो ना, मी तो 2च काढलेत, पण इथं 5 काढलेत. 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काढलेत. त्यामुळे हा काय झाला, खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल. आणि इतका स्ट्रॉंगली की समजा मी यातला आयर्न आहे, आयर्नला मॅग्नेटिक फील्ड मध्ये नेलं इथे, त्याच्याकडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, तर काय करेल रे, तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल. इतका स्ट्रॉंगली की थोड्या वेळानंतर मी मॅग्नेट जरी काढलं तरी आयर्न मॅग्नेटिक फील्ड मध्येच राहतो. परमनंट मॅग्नेटिझम येतं. सो एक्झाम्पल्स काय आहेत, छोट्यापणापासून केलं हे आपण. आयर्न, निकेल, कोबाल्ट हे 2 फक्त लक्षात ठेवा, जीडी आणि CrO2. जीडी म्हणजे गॅलेडियम आणि क्रोमियम ऑक्साइड. हे एलिमेंट्स परमनंट मॅग्नेटिझम करतात, परमनंट मॅग्नेटिझम दाखवतात. Why? Because they have large number of unpaired electrons. Hence, when kept in external magnet, they are strongly attracted, and even after removal of external magnetic field, they attain permanent magnetism. Such substances are called as ferromagnetic substances. डाय म्हणजे वीकली रिपेल्ड, पॅरा म्हणजे वीकली अट्रॅक्टेड, फेरो म्हणजे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड फॉर परमनंट मॅग्नेटिझम. याच्यावरती क्वेश्चन येतो, एक्झाम्पल्स लर्न करायचे. डायरेक्ट विचारतात की हे कोणाचं एक्झाम्पल, ते कोणाचं एक्झाम्पल. सेकंड विचारतात की वीकली रिपेल्ड कोणामध्ये असतं, स्ट्रॉंगली रिपेल्ड कोणामध्ये, किंवा वीकली अट्रॅक्टेड कोणामध्ये, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणामध्ये, हायली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणामध्ये, ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये. सो हे जे मी इथे लिहिलंय याच्यावरतीच क्वेश्चन बनणार आहे, याच्यावरतीच फोकस करा. याचा स्क्रीनशॉट करा सगळ्यात पहिल्यांदा, बिकॉज दिस इज एंड ऑफ सॉलिड स्टेट. ईच अँड एव्हरी पॉइंट डिटेल मध्ये क्लिअर केलाय. पार्ट नंबर 1 पासून आता हा कितवा पार्ट आहे बघा. सगळे पार्ट्स तुम्ही 1 बाय 1 एका आठवड्यामध्ये जरी बसून कंप्लीट केले, एक्सरसाइज सॉल्व्ह केली, आणि मग MTG किंवा विद्याभारती, PLPN यामधले तुम्ही एक MCQ सॉल्व्ह करताय, तर CETला कोणी सुद्धा तुम्हाला कॉम्पीट करू शकत नाही. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जसं चॅप्टर 1 कंप्लीट केला टिल चॅप्टर नंबर 16 हीच कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. टेक अ स्क्रीनशॉट. हॅपी स्टडिंग. मीट यू इन सोल्युशन दॅट चॅप्टर नंबर 2 मध्ये भेटूया. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग. थँक्यू सो मच.